नमस्कार, मी अँकर नेहा. 2 लाखापेक्षा जास्ती सबस्क्रायबर्स RRC सिटी न्यूजचे झालेले आहेत आणि 25,000च्या वरती आपले इन्स्टाचे फॉलोअर्स सुद्धा आहेत. एवढ्यानेच आपली मजल थांबलेली नाही आहे, तर आपण RRC इंटरनेट हाय स्पीड कनेक्शन सुद्धा अकोल्यामध्ये अप्लाय करतो आहोत. आतापर्यंत आपण सगळ्यांच्या हृदयामध्ये होतो आणि म्हणूनच आपण इतके सबस्क्रायबर्स आणि फॉलोअर्स घेतलेले आहेत. पण आता इंटरनेटच्या माध्यमातून आपण थेट प्रेक्षकांच्या घरात सुद्धा प्रवेश केलेला आहे. अशाच व्यक्तिमत्व आज आपल्यासोबत जुळलेले आहेत. अकोल्याच्या सुप्रसिद्ध कॉस्ट्युम डिझायनर मिनल जाधव आपल्या सोबत आहेत आणि त्यांनी जेव्हापासून आपलं RRC इंटरनेट हाय स्पीड कनेक्शन अप्लाय केलेलं आहे तेव्हापासून त्यांना आलेला फायदा आपण थेट त्यांच्या शब्दातूनच व्यक्त करूयात. नमस्कार मॅडम, RRC मध्ये आपलं स्वागत आहे. काय वाटतं मॅडम तुम्हाला की तुम्ही RRC इंटरनेट हाय स्पीड कनेक्शन अप्लाय केलं, आलेला तुमचा अनुभव? मी मिनल शुभम जाधव. माझं रणपिसे 12 ज्योतिर्लिंग मंदिर रोड रणपिसे नगर मुरलीधर टावर येथे शॉप आहे. मला माझ्या इथे ड्रेस डिझायनिंगचे क्लासेस आणि रेंटल ड्रेसेस तसेच तुम्हाला ज्या प्रकारचे कॉस्ट्युम रेडी करून लागतील त्या प्रकारचे कॉस्ट्युम सुद्धा मिळतील. आणि मला आधी इंटरनेटचा खूप प्रॉब्लेम व्हायचा. माझं बुटीक एक तर बेसमेंटला असल्यामुळे मला खूप प्रॉब्लेम जायचा. पण मला माझ्या एका फ्रेंडनी सजेस्ट केलं की तुम्ही RRC हाय स्पीड नेटवर्क घ्या, त्यामध्ये तुमचा फायदा होईल. मी तेच केलं आणि माझा बिझनेस ग्रो झाला. जर तुम्हाला तुमचा बिझनेस ग्रो करायचा असेल तर तुम्ही RRC हाय स्पीड नेटवर्क घ्या आणि तुमचा बिझनेस ग्रो करा. जसे मी केले तसे तुम्ही सुद्धा करा. बघितलं मित्रांनो, आलेला अनुभव थेट आपण प्रेक्षकांच्या तोंडूनच ऐकतो आहे की हॅपी कस्टमर म्हणून ते आज माझ्याशी जोडलेले आहे. तुम्हाला सुद्धा ही संधी मिळू शकते. खाली दिलेला नंबर त्याच्यावरती संपर्क साधायचा आहे आणि थेट माझ्याशी बोलण्याची आणि गप्पा मारण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. ना रिचार्जची भानगड, ना डाटा पॅक संपण्याचं टेन्शन. आमच्याकडे आहे RRC ब्रॉडबँड कनेक्शन. तुम्ही घेताय ना वर्षाचा नवा प्लॅन? RRC नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाइंस प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, MV सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला. अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी. अकोल्यातील अतिक्रमण प्रशासनाची डोकेदुखी. वाहतूक कोंडींची समस्या निकाली निघणार का? बारदाना नसल्याने सोयाबीन खरेदी थांबली. नाफेडच्या धोरणाचा शेतकऱ्यांनी केला निषेध. सर्वोपचार रुग्णालयात होणार नवीन OPD. वाढ शासनाकडून 150 कोटी निधी मंजूर. पिंजर परिसरात चोरींच्या घटनांमध्ये वाढ. एकाच दिवसात फोडली 2 सोन्याची दुकाने. अकोट शेगाव महामार्गाला लागले ग्रहण. जागोजागी खड्डे पडल्याने वाहन चालक त्रस्त. आता सविस्तर बातम्या. अकोला शहरातील वाहतुकीची कोंडी व मुख्य रस्त्यालगतच्या अतिक्रमणामुळे सर्वसामान्य अकोलेकर प्रचंड वैतागले असून बेशिस्त वाहतूक, ऑटो चालकांची मनमानी व संपूर्ण शहरात अतिक्रमणाचा मांडलेला बाजार पाहता अकोला शहरातील वाहतुकाची कोंडी नेमकी कधी संपणार याची प्रतीक्षा अकोलेकर करीत आहेत. सर्वसामान्यांना भेडसावणारी समस्या निकाली काढण्यासाठी महापालिका व पोलीस प्रशासन आता कोणता ऍक्शन प्लॅन राबवतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शहरात वाहनांची संख्या वाढली असली तरी नियम पायदळी उडवणाऱ्या विरुद्ध कारवाई होणे फार गरजेचे आहे. ऑटोधारकांनी अकोलेकरांच्या नाकी नऊ आणल्याची परिस्थिती आहे. महापालिका वाहतूक पोलिसांनी रितसर स्टँड दिल्यानंतरही ऑटो चालक त्यांची वाहने जागा दिसेल त्या ठिकाणी उभी करत असल्यामुळे वाहतूक व्यवस्थेचा पुरता फज्जा उडाला आहे. मुख्य बाजारपेठ व गर्दीच्या ठिकाणी जागोजागी ऑटो चालक उभे दिसून येतात. यामुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे. यात भर रस्त्यालगत करण्यात आलेल्या अतिक्रमामुळे वाहन चालविणे मुश्किल झाल्याचे चित्र आहे. या दोन्ही समस्यांवर ठोस तोडगा काढण्यासाठी महापालिका प्रशासन व वाहतूक शाखा काय निर्णय घेतात याकडे आता सर्वांचं लक्ष लागले आहे.
अकोला जिल्ह्यात नाफेड मार्फत शेतकऱ्यांची सोयाबीन खरेदी होत असून बारदाना संपल्याचे कारण देत सोयाबीन खरेदी प्रक्रिया बंद करण्यात आली असल्याचा प्रकार लाखनवाडा नाफेड खरेदी केंद्रावर घडला आहे। या ठिकाणी उपस्थित शेतकऱ्यांनी सोयाबीन खरेदी बंद झाल्यामुळे आपला मोर्चा थेट आमदारांच्या निवासस्थानी वळवून आपबीती कथन केली। खरीप हंगामात सोयाबीनचे चांगले उत्पन्न झाले। मी भावाने नाफेड मार्फत खरेदी करण्याची प्रक्रिया संपूर्ण नाफेडच्या विविध केंद्रावर सुरू करण्यात आली होती। परंतु नाफेडच्या भोंगळ कारभारामुळे सोयाबीन विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे। अकोला जिल्ह्यातील बहुतांश नाफेड सोयाबीन खरेदी केंद्रांवर बारदाना संपल्याने सोयाबीन खरेदीची प्रक्रिया बंद पडली आहे। असाच प्रकार लाखनवाडा येथील नाफेड सोयाबीन खरेदी केंद्रावर होत असल्याने सोयाबीनने भरलेले ट्रॅक्टर रांगेत उभे ठेवण्याची वेळ आली आहे। यावर्षी नाफेड मार्फत 4,892 रुपये प्रति क्विंटल दराने सोयाबीन शेतकऱ्यांचा खरेदी करत आहेत। लाखनवाडा केंद्रावर सोयाबीन विक्रीसाठी शेतकरी उभे असताना नाफेड तर्फे बारदाना संपल्याने शेतकऱ्यांची सोयाबीन खरेदीची प्रक्रिया थांबविण्यात आली होती। याबाबत शेतकऱ्यांमधून तीव्र स्वरूपाची नाराजी व्यक्त करीत 100 पेक्षा अधिक कराने ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये बसून अकोला पूर्वचे आमदार रणधीर सावरकर निवासस्थानी मोर्चा वळवत नाफेडबाबत नाराजी व्यक्त केली। बारदाना उपलब्ध करून देत सोयाबीनची त्वरित खरेदी सुरू करण्याची मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली। अकोला, बुलढाणा, वाशिम जिल्ह्यातील गरीब व गरजू रुग्णांसाठी सर्वोपचार रुग्णालयात आशेचा किरण असून रुग्णांची वाढती संख्या विचारता घेता जीएमसी मध्ये बाह्य रुग्ण विभाग आणि वार्डाच्या उभारणीसाठी राज्य शासनाकडून 150 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे। रुग्णांना चांगल्या सुविधा उपलब्ध करण्यासाठी सर्वोपचार रुग्णालयात नवीन ओपीडी आणि वॉर्डचे बांधकाम लवकरच सुरू होणार आहे। दिवसांदिवस उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे, त्यामुळे येथील ओपीडी मध्ये नेहमीच रुग्णांची गर्दी होत असते। या रुग्णालयाचे अनेक सर्वोपचार रुग्णालयात तथा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आवश्यकतेनुसार सुधारणा करण्याचे जीएमसी प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत। यामध्ये सीटी स्कॅन मशीन मंजूर करण्यात आली असून येत्या महिनाभरात ही मशीन कार्यान्वित होणार आहे। तसेच ओपीडी मध्ये वाढती रुग्णांची संख्या विचारता घेता नवीन ओपीडी व वार्डाच्या बांधकामाचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला होता। या प्रस्तावाला मंजुरी देत शासनाकडून 150 कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला आहे। उपलब्ध निधीतून लवकरच काम सुरू करण्यात येणार आहे। त्यामुळे अनेकदा रुग्णांना खाटा मिळत नसल्याच्या समस्या काही प्रमाणात कमी होणार असल्याचा आशीर्वाद या माध्यमातून व्यक्त केला जात आहे। अकोला जिल्ह्यातील पिंजर येथे 2 ज्वेलर्सची दुकाने चोरट्यांनी फोडून मुद्देमाल लंपास केला, तर तिसरी ज्वेलर्सची दुकान फोडण्याचा प्रयत्न अयशस्वी झाला असून ग्रामीण भागातील वाढते चोरीचे सत्र पोलिसांसाठी डोकेदुखी ठरत आहे। बार्शीटाकळी तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये तसेच शहरात होणाऱ्या चोऱ्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। त्यामुळे पिंजर पोलीस स्टेशनमध्ये कर्मचाऱ्यांची संख्या वाढवावी आणि रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी या निमित्ताने केली जात आहे। गुरुवार आणि शुक्रवारच्या मध्यरात्रीला 2 चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे। सीसीटीव्ही कॅमेरामध्ये 2 चोरटे स्पष्टपणे दिसत आहेत। चोरट्यांविरुद्ध सिद्धिविनायक अलंकार केंद्रामधून चोरट्यांनी 15 ग्राम सोने व 5 किलो चांदी चोरून नेल्याची माहिती प्राप्त झाली आहे। तर दुसरे रमेश महामुने यांचे ज्वेलर्समधून 4 किलो चांदी आणि 10 ग्राम सोने गेल्याची माहिती मिळाली आहे। चोरीचे हे सत्र नागरिकांना भयभीत ठरणारे असून त्वरित या चोरट्यांना अटक करण्याची मागणी नागरिकांमधून होत असून वाढत्या चोरीच्या घटनांमुळे पोलिसांचे डोकेदुखी वाढली आहे। 2 ज्वेलर्समध्ये चोरी केल्यानंतर चोरट्यांनी तिसऱ्या अन्य ज्वेलर्समध्ये चोरीचा प्रयत्न केला खरा, मात्र तो असफल झाला असून चोरट्यांचे व्हिडिओ सीसीटीव्हीमध्ये कैद झाले असून त्वरित या चोरट्यांना गजाआड करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे। अकोला जिल्ह्यातील अकोट शेगाव राज्य महामार्गावर जागोजागी खड्ड्यासह रस्त्यावर मोठ्या भेगा पडल्यामुळे वाहन चालक त्रस्त झाले असून रस्त्याची धातूरमातूर दुरुस्ती करण्याचे काम संबंधित यंत्रणेकडून होत असल्याचा आरोप होत आहे। अकोट विधानसभा मतदारसंघात येत असलेल्या तेल्हारा तालुक्यातल्या देवरी फाटा, पाटसूल, दापुरा फाटा, पंचगव्हाण फाटा, आडसूळ फाटा ते शेगाव, खामगाव, जालना या सिमेंट रस्त्यावर जागोजागी खड्डे व लांबच लांब मोठ्या भेगा पडल्याचे दिसून येत आहे। त्यामुळे 4 चाकी वाहनांसह दुचाकी वाहन चालकांना मनस्ताप सहन करावा लागतो। वाहन चालविताना ते अनियंत्रित होत असल्याने या मार्गावर अपघाताचे प्रमाणही वाढले आहे।
रस्त्याच्या दुरुस्तीकडे स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच कंत्राटदार कंपनी लक्ष देत नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे. काही महिन्यांपूर्वी रस्त्यावरील भेगा बुजवल्याचे काम थातुरमातुर पद्धतीने करण्यात आले होते, मात्र पुन्हा त्याच रस्त्यावर लांबच लांब भेगा दिसून येत आहेत. या राज्य महामार्गावर सिमेंट रस्त्यावर पडलेल्या मोठ्या मोठ्या भेगांमुळे रोज अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली असून याकडे जिल्हाधिकारी यांनी स्वतः लक्ष देत कंत्राटदारावर कारवाई करावी अशी मागणी होत आहे. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर. ना दर महिन्यात रिचार्जची भानगड, ना डाटा पॅक संपण्याचं टेन्शन. आमच्या घरी आहे RRC ब्रॉडबँड कनेक्शन. तुम्ही घेतलाय काही वर्षाचा नवा प्लॅन? विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत. मूर्तिजापूर तालुक्यात अवैध गोवंश वाहतूक व विक्रीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून गुरुवारी रात्री ग्रामीण शहर पोलिसांनी केलेल्या कारवाईत कंपनीसाठी नेत असलेले 6 गोवंश पोलिसांनी जप्त केले. यामध्ये एका आरोपीला अटक करण्यात आली असून एक आरोपी अद्याप फरार आहे. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून शिरसोशेत शिवारात 4 गोवंश अवैधरित्या कत्तलीसाठी नेत असल्याच्या माहितीवरून पोलिसांनी अचानक धाड टाकली असता 4 गोवंश निर्दयीपणे बांधलेले दिसले. पोलिसांना पाहताच आरोपी फरार झाला असून दुसऱ्या घटनेमध्ये 52 गेटजवळ पोलिसांनी धाड टाकली असता निर्दयीपणे कत्तलीसाठी बांधण्यात आलेले 2 गोवंश पोलिसांनी ताब्यात घेत पुंडलिकबाबा गौरक्षण संस्थेच्या स्वाधीन केले. या प्रकरणी मूर्तिजापूर ग्रामीण शहर पोलीस स्टेशनला महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील कारवाई पोलीस करीत आहेत. मात्र या निमित्ताने मूर्तिजापूर तालुक्यांमध्ये दिवसांदिवस वाढत असलेले अवैध गोवंश वाहतूक व विक्रीचे प्रकरण डोकेदुखी ठरत असून आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे. महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांच्या जयघोषाने दुमदुमले आसमंत आणि ढोल ताशांच्या निनादात बुधवारी पुणे येथे फुले दाम्पत्य सन्मान आणि विजय एकता महारॅलीत विचारांचा जागर करण्यात आला. यावेळी रांगोळ्यांच्या पायघड्या, ढोल ताशा पथकांचे वादन, लेझिमचे सादरीकरण वैशिष्ट्य ठरले. महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी भिडेवाडा येथे 1 जानेवारी 1848 रोजी मुलींची पहिली शाळा सुरू करून शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. भिडेवाडा येथे राष्ट्रीय स्मारक करण्याची मागणी 2014 पासून माळी महासंघाने केली होती. या मागणीला यश आले आहे. माळी महासंघातर्फे बुधवारी फुले दाम्पत्य सन्मान आणि विजय एकता महारॅली संपन्न झाली. फुले दाम्पत्यांच्या या महान कार्याची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी भिडेवाडा ते फुलेवाडा अशी महारॅली संपन्न झाली. यावेळी विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते, आमदार हेमंत रासने, माजी आमदार मोहन जोशी यांच्यासह माळी महासंघाचे अध्यक्ष अविनाश ठाकरे, शहराध्यक्ष दीपक जगताप, प्रदेशाध्यक्ष अरुण तिखे, प्रदेश सरचिटणीस नानासाहेब कांडलकर, संयोजक समिती संतोष लोंढे, अख्ख्या महाराष्ट्रामधून जिल्ह्यामधून माळी संघाचे पदाधिकारी व माळी समाज महिला पुरुष बांधव या सन्मान रॅलीला महात्मा फुलेवाडा येथे असलेल्या महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. रॅलीचा समारोप सावित्रीबाई फुले स्मारक येथे झाला. 1 जानेवारी 1848 ला पहिली मुलींची शाळा महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी सुरू केली होती. त्यांच्या या महान कार्याची आठवण ठेवून आम्ही गेल्या 11 वर्षापासून या ठिकाणी ही रॅली काढतोय. मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातून लोक येतात. आपण पाहता गर्दी एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे. ही रॅली इथून फुलेवाड्याला जाणार आहे आणि नंतर त्या ठिकाणी समारोप. आणि आज माळी महासंघाचा विजय उत्सव पण दिवस आहे. स्मारक बनतंय, त्याचा आनंदोत्सव साजरा करतोय. त्याचबरोबर स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ लावलेले आणि आज स्त्रियांना आम्ही जो आज इथे दिसतोय तुम्हाला त्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंनी जे कष्ट घेतले त्याचंच निश्चित आज आम्ही इथं त्यांच्यामुळे आनंदोत्सव साजरा करतोय. त्यांचं मनापासून हार्दिक आम्ही आभार मानून वंदन करतो. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर. पेट्रोलचे वाढले दर, गॅस सिलेंडरच्या वाढल्या किमती, जीवनावश्यक वस्तू असो की कपडे यांचे देखील वाढले दाम. अकोल्यात पहिल्यांदाच इतर टेलिकॉम कंपन्यांपेक्षा स्वस्तात इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन. RRC नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेडद्वारे स्वस्तात इंटरनेट कनेक्शनच्या संधीचा फायदा घ्या आणि बचत करा. निम्म्या पैशात मिळवा इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन. RRC नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेड. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत.
वाशिम येथील हॅपी फेसेस शाळेमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. विद्यार्थिनी सावित्रीबाईंच्या भूमिकेत शिक्षणवादी आणि स्त्री सक्षमीकरणाच्या विचारांचा जागर केला. स्त्री शिक्षणाची मुहूर्तवेळ रोवून देशातील पहिली मुलींची शाळा साकार करणाऱ्या सावित्रीबाई फुले यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रम होत असून वाशिम येथील हॅपी फेसेस शाळेमध्ये विद्यार्थिनींनी सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा साकारत स्त्री शिक्षणाचा जागर केला. यावेळी शिक्षकांनी सावित्रीबाईंच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकत वर्तमान काळातील स्त्री शिक्षणाचे महत्त्व विशद केले. शाळेत विद्यार्थ्यांना त्यांच्या विचारांची जोडून समाजात शिक्षण आणि समतेने बीज पेरण्याचा प्रयत्न करण्यात यावा असे आवाहन करण्यात आले. या कार्यक्रमादरम्यान विद्यार्थिनींनी सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषेत शिक्षणवादी विचारांचा जागर केला. स्वाती इंडस्ट्रीजला ठेका देणे, तो मावळत्या वर्षात अचानक रद्द होणे ही अतिशय छोटी गोष्ट नसून राज्य सरकारची या दोन्ही गोष्टींना मान्यता असल्याशिवाय आयुक्त तथा प्रशासन अशा प्रकारचा निर्णय घेऊ शकत नाही. अशा प्रकारे अकोलेकरांसोबत खेळ कोणी खेळला असा प्रश्न विचारला जात आहे. स्वाती इंडस्ट्रीज ज्या मालमत्ता मूल्यांकन अर्थात प्रॉपर्टी असेसमेंटसाठी नियुक्त केली गेली होती, स्वाती इंडस्ट्रीजने किती मालमत्तांचे मूल्यांकन केले? 6 महिने तर स्वाती इंडस्ट्रीजने पाणीपट्टी वसुलीचे कामच सुरू केले नाही. इतकेच नाही तर शॉप ऍक्ट नुसार शेकडो दुकानांची पूर्ण नोंदणी अद्याप झाली नाही. हा सर्व प्रकार गंभीर असून अकोला महापालिका आर्थिकदृष्ट्या डबघाईस आणण्याचा हा सर्व प्रकार होता. महापालिकेची आर्थिक घडी तर विस्कळीत केली आणि ती आर्थिक डोलारा कोसळला तर शहरातील नागरिकांच्या सुविधांचे कुठलेही काम होणार नाही. याचा थेट फटका हा अकोलेकरांना बसणार आहे. परवाना शुल्क नोंदणी केल्या गेली. स्वाती इंडस्ट्रीजने किती लोकांच्या करांच्या फाईल्स हाताळल्या याची चौकशी करण्याची गरज आहे. स्वाती इंडस्ट्रीज जी नेमणूक करणाऱ्या पूर्वी मालमत्ता कर थकीत असलेल्या किती मालमत्ता धारकांनी पैसे जमा केले याचा शोध घेण्याची गरज आहे. राज्य शासनाने अकोला महापालिकेत कर मूल्यांकन अधिकारी नेमण्याची गरज आहे. त्याचबरोबर हेड ऑफ द डिपार्टमेंट पदावर उपायुक्तांची कर अधीक्षक पदावर नियुक्ती करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाइन्स प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, MV सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला. अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी. अकोल्यातील अतिक्रमण प्रशासनाची डोकेदुखी. वाहतूक कोंडींची समस्या निकाली निघणार का? बारदाना नसल्याने सोयाबीन खरेदी थांबली. नाफेडच्या धोरणाचा शेतकऱ्यांनी केला निषेध. सर्वोपचार रुग्णालयात होणार नवीन OPD. वाढ शासनाकडून 150 कोटी निधी मंजूर. पिंजर परिसरात चोरींच्या घटनांमध्ये वाढ. एकाच दिवसात फोडली 2 सोन्याची दुकाने. अकोट शेगाव महामार्गाला लागले ग्रहण. जागोजागी खड्डे पडल्याने वाहन चालक त्रस्त. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2.25 लाख दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे YouTube चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे YouTube चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नव्या बातमीपत्रात. तोवर नमस्कार.